केंद्र सरकार ज्यांच्या हातात आहे, राज्य त्यांच्या हातात आहे, देश त्यांच्या हातात आहे, सगळी यंत्रणा हातात आहे, तरी देखील त्यांना आव्हान करावं लागतं एक आहे तो सेफ आहे. अरे तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आहात असं म्हणताय, तुमच्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये हिंदू असुरक्षित कसा असू शकतो? हे तुमचं फेलियर आहे. जर तो असुरक्षित असेल तर अल्पसंख्याकांनी ओरडायला पाहिजे. इथे बहुसंख्य ओरडत आहेत, ते पण ओरडत नाही आहेत, हे राजकीय पक्षच ओरडत आहेत. अरे फार लवकर आठवण झाली त्यांना. आता विषय असा आहे की ते पंतप्रधान बनताना लोकांनी जे मतदान केलं ते त्यांची जात बघून केलं नाही, त्यांचं कर्तृत्व बघून केलं. त्यामुळे आता हे सगळे मुद्दे सगळे गैरलागू आहेत. ज्यावेळेला माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतो त्याच्यानंतर त्याची जात बघणं हे कुठल्या नैतिकतेमध्ये बसतं? अमित शहा असं म्हणतात की गुलामीच्या काळामध्ये समर्थ रामदासांनी सगळ्या युवकांना एकत्र केलं आणि शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला. समर्थ रामदासांनी एकत्र केलं युवकांना आणि शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला. चुकीचं काय केलं? आमचं म्हणणं चुकीचं काय केलं याच्यात? याच्या बाबतीत कोणाचं काय म्हणणं वेगळं आहे का? आमचं बिलकुल म्हणणं वेगळं. बरोबर आहे. आम्ही 3,000 रुपये कसे देणार सांगितलं ना मी आता. ह्या ज्या चोरांच्या वाटा आहेत त्या बंद केल्या आणि जे मित्रांच्या खिशात पैसे चालले आहेत आणि जे 50-50 खोके असे वाटतायत आणि पैशाची उधळण चाललेली आहे, ही बंद केली तर सगळ्या योजना शक्य आहे. त्यामुळे आम्ही जे म्हणतोय ते आम्ही करून दाखवू. आम्ही जर योजना लाडक्या बहिणीची सांगितलेली आहे तर आजही आमचं तेच म्हणणं आहे, या चोरांच्या वाटा जे पैसे चोरीच्या माध्यमातून यांच्या खिशात जात आहेत, एस्केलेशन होतं आहे प्रोजेक्ट्समध्ये, प्रोजेक्टच्या नावावरती लूट चाललेली आहे, ज्या पद्धतीची महानगरपालिकेची तिजोरी लुटली आहे, हे जर लूट थांबली तर आपोआप सगळं व्यवस्थित होऊ शकतं. शेवटचा प्रश्न हिंदीमध्ये 370 कलम पर शिवसेना यूबीटी का क्या काश्मीर में इंडिया आघाड़ी कह रही है कि जो रद्द किया गया है वो निर्णय वापस. 370 कलम ये शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी की मांग थी, वो कैंसिल होना चाहिए. आज भी हम जो कह रहे हैं कि उस वक्त जो हमको बताया गया कि ये 370 कलम अगर रद्द होता है तो उसके कश्मीरी जनता को ये फ़ायदे होने वाले हैं. वो फ़ायदे मिल रहे कि नहीं ये देखना बहुत ज़रूरी है. अगर वो फ़ायदे नहीं मिलते होंगे तो हमको स्टैंड लेना पड़ेगा, क्योंकि बाला साहब ने उस वक्त जो स्टैंड लिया था वो ये सब चीज़ों को देख के लिया था कि अगर ये 370 कलम अगर कैंसिल होता है तो इतनी सब चीज़ें कश्मीरी जनते को मिलेगी. अगर वो मिलती नहीं है तो फिर उसके ऊपर हमको सोचना पड़ेगा. नाही काय राजदीपच्या पुस्तकामध्ये, राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे, ते माहिती आहे मला. पुनर्जन्म झाल्यानंतर होतं ते, जेलमधला माणूस बाहेर आला की त्याला असं वाटतं की पुनर्जन्म झाला आणि त्याच्यात काही चूक नाही आहे. जेलमध्ये जो जातो त्याला त्याचं दुःख माहीत असतं आणि त्याच्यामुळे ते 100% खरं बोललेलं आहे. कारण त्या मांडवाखाली आम्ही पण गेलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या मांडवातले साप, विंचू, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या आम्ही देखील बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे भुजबळ म्हणतायत याच्यात काही खोटं आहे असं मला बिलकुल वाटत नाही. ईडीच्या दबावाखाली पक्षामध्ये फूट पाडणं, पक्षांतर करायला लावणं, जबरदस्ती करणं, या सगळ्याचा अनुभव आम्ही देखील घेतलेला आहे. फक्त आमच्याकडे कुठली मालमत्ता नसल्यामुळे आम्ही घाबरलो नाही, आम्ही टिकून राहिलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.